नमस्कार, मैं हूं सलीम शेख और आप देख रहे हैं PTV9 न्यूज। आज हम बात करेंगे एक खास खबर की जो नाला सोपारा से जुड़ी हुई है। नाला सोपारा करमाड़े, यहाँ एक वेती फैमिली रहती है। वेती परिवार के सदस्यों पर विनय भंग का मुकदमा दर्ज किया गया है और उनको पुलिस बहुत ज्यादा परेशान कर रही है। इसमें भारतीय जनता पार्टी के आमदार राजन नाइक व स्नेहा दुबे दबंगों का साथ देते नजर आ रहे हैं। पुलिस का काफी दबाव वेती परिवार पर है, जिसके चलते वो बहुत ज्यादा परेशान हो चुके हैं। इसी के चलते उन्होंने एक प्रेस वार्ता लेते हुए अपनी बात रखी। तो आइए जानते हैं इस पत्रकार परिषद द्वारा वेती परिवार का क्या है कहना और किन लोगों ने उनके ऊपर विनय भंग का बेगुनाह होने के बावजूद भी गुनाह दर्ज कराया है, जिसके चलते वो जेल में भी रहकर आ चुके हैं। अब देखना यह है कि इस पत्रकार परिषद द्वारा शासन प्रशासन पर कितना दबाव पड़ता है और इस वेती परिवार को किस तरह से और कब तक न्याय मिलता है। तो आइए जानते हैं इस पत्रकार परिषद द्वारा के वेती परिवार का क्या है कहना। नमस्कार, माझे नाव विशाल मांगेला। आजची जी पत्रकार परिषद बोलवण्याचे कारण आहे ते असं आहे की दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी जयश्री पाटील नामक एक बाई नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि दिनांक 20 नोव्हेंबर रोजीची घटना ती सांगते की दिनांक 20 नोव्हेंबर रोजी आमच्या जागेवर काही लोक आली, आमच्यावर त्यांनी मारहाण केली, आमचा विनयभंग केला आणि त्या आधारे नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद होतो आणि त्या गुन्ह्यामध्ये एकूण 12 कलम लागतात आणि त्या गुन्ह्यामध्ये एकूण 8 आरोपी केलेले आहेत आणि इतर आहेत ते वेगळे। त्या 8 आरोपीमध्ये चौथ्या क्रमांकावर मी म्हणजे विशाल मांगेला असे नाव गोवण्यात आलेले आहे। परंतु मी माझी हकीकत आज तुमच्याद्वारे आज मांडू इच्छितो की दिनांक 20 नोव्हेंबर रोजी दुपारी साधारण 1:11 मी आणि माझी पत्नी सारिका मांगेला हे आम्ही दोघेही नाशिक त्र्यंबकेश्वर येथे ओला उबर गाडीने प्रवास करत होतो। 1:11 आम्ही प्रवास सुरू केला आणि बरोबर 5:43 आम्ही नाशिक त्र्यंबकेश्वरला पोहोचलो आणि तेथे पोहोचल्यानंतर जे ओला गाडीचे पैसे होते ते मी स्वतः माझ्या मोबाईलद्वारे जीपेने त्याला पेमेंट केलं। त्यानंतर ज्या गुरुजींकडे आम्हाला थांबायचं होतं तो शिवयोग आश्रम, सुनील देवकुटे या गुरुजींचं नाव आहे, तिथे आम्ही थांबलो आणि जो आमचा धार्मिक विधी होता 3 दिवसाचा तो धार्मिक विधी आम्ही पूर्ण केला। त्यानंतर आम्ही तिथून शिर्डीचं दर्शन, साईबाबांचं दर्शन घेतलं। नंतर शनी शिंगणापूरला गेलो आणि त्यानंतर बुधवारी साधारणतः पहाटेच्या 2 वाजता आम्ही घरी परतलो। हे सगळं सांगण्याचं कारण काय की मी विशाल मांगेला आणि माझी पत्नी नाशिक त्र्यंबकेश्वरला येथे असताना त्या बाई म्हणजे जयश्री पाटील हिने माझं त्या गुन्ह्यामध्ये 4थ्या क्रमांकावर नाव टाकलेलं आहे। माझा त्या जागेशी, त्या प्रकरणाशी किंवा त्या बाईशी कोणताही संबंध नाही, माझा काडी मात्र संबंध नाही। इव्हन माझा, मी तर म्हणतो की माझा 1 महिन्याचा नाही तर 6 महिन्याचा मोबाईलचा CDR काढा, मोबाईलचं लोकेशन काढा। मी एकदा तरी त्या जागेवर गेलो असेल तर मी आता जेलमध्ये बसायला तयार आहे। माझा काही संबंध नसताना त्या बाईने माझं नाव का दिलं ह्या मागचं देखील कारण आपल्याला ओळखणं गरजेचं आहे। त्या बाईला नावं देणारे हे कोणी इतर व्यक्ती नव्हते, आमच्याच गावातले तरी कोणतरी असतील की ज्यांनी त्या बाईला ही नावं दिलेली आहेत। आणि माझं नाव देण्यामागचं कारण काय, त्या बाईचा आमच्या गावाशी कोणत्या व्यक्तींशी संबंध येतो हे आपण ओळखलं पाहिजे। आणि त्या मागचं कारण काय तर माझा कुठेतरी मला खोट्या प्रकरणामध्ये, खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा हा प्रयत्न चालू आहे। त्याबाबत मी माझे जे काही पुरावे आहेत, माझा जो अर्ज आहे तो मी अर्ज माननीय CP साहेबांना, DCP साहेबांना, ACP साहेबांना आणि नालासोपारा पोलीस स्टेशनला दिलेला आहे। त्यासोबत मी नाशिक त्र्यंबकेश्वरला जो होतो तिकडला CCTV फुटेज दिलेला आहे। तसेच मी त्यांना ओला गाडीने जे मी गेलेलो आहे त्या ओला गाडीच्या ट्रिपची मी डिटेल स्क्रीनशॉट त्यांना दिलेले आहेत। त्यासोबत मी जीपे केलेले आहेत त्याचे स्क्रीनशॉट दिलेले आहेत। हे सगळे पुरावे मी सोबत जोडून त्यांना दिलेले आहे। आता पुढे त्यांनी चौकशी केली पाहिजे की खरोखर विशाल मांगेला तिथे होता का आणि जर होता तर कसा होता। ते जे व्हिडिओ आज व्हायरल झालेले आहेत, तिकडचे जे काय भांडण झाले ते व्हिडिओ भरपूर व्हायरल झालेले आहेत। त्या व्हिडिओमध्ये देखील तिला ओळखायला सांगा की यातला विशाल मांगेला कोण आहे, इथे विशाल मांगेला कोणी दिसतोय का।
आणि जर ती असेल सत्य तर तिने समोर येऊन सांगावा. आणि यामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्यावर खोटे गुन्हे नोंदवण्याचा प्रयत्न केला जात आहे, आम्हाला कुठे फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणून माझी आपणाद्वारे विनंती आहे की पोलिसांनी याची सखोल चौकशी करावी आणि हे प्रकरण काय आहे हे तुम्ही सिद्ध करावं. नमस्कार, माझं नाव स्वप्नील महादेव वैती. ज्या वेळेस हे प्रकरण झालं त्यावेळेस मी तिथे उपस्थित नव्हतो. सेम विशाल मांगल्या जोडल्या ही जी घटना झाली आहे तशीच माझ्या जोडल्या सुद्धा झाली आहे. मी ज्या दिवशी हे प्रकरण झालं त्या दिवशी मी होतो वैतरणाला माझ्या भावाच्या जोडल्या गेलो होतो. त्या दिवशी माझ्या मामाच्या जमिनीचं काहीतरी काम होतं, तलाठी ऑफिसर सुद्धा तिकडे आले होते. त्यावेळेस मी साधारण तिकडनं 5-5:30च्या दरम्यान निघालो. 5-5:30च्या दरम्यान निघालो. माझा भाऊ आणि मी आपल्या विरार जकात नगर तिकडे नाश्ता सुद्धा केला. तिकडचे सुद्धा CCTV फुटेज आहेत. हे सगळं मी सांगितलं होतं, साहेबांना सुद्धा सांगितलं होतं की ह्या प्रकारे माझी लेनदेन नाही. तरी मला जबरदस्ती उचलून ह्या लोकांनी नेलं. FIR करताना पण मी सांगितलं साहेब माझ्याकडे एव्हिडन्स आहेत, मी तलाठी मॅडमशी पण तुम्हाला बोलणं करून देतो किंवा माझे CCTV फुटेज दाखवतो, सगळं दाखवतो. तरी या लोकांनी माझं ऐकलं ना. मला साधारण 11:30च्या दरम्यान बालाजी सिगरून आगाशी इथून उचललं, नालासोपारा पोलीस स्टेशनला. माझे काही शब्द न ऐकता या लोकांनी FIR दाखल केली आणि मला 1:30च्या दरम्यान कोर्टामध्ये हजर केलं. कोर्टामधनं मला 5 दिवसाची PC लागली. ह्या लोकांनी 10 दिवसाची PC मागितलेली, पण जज साहेबांनी 5 दिवसाची PC लावली. 5 दिवसाची PC नंतर आम्ही सुद्धा परत गेलो. 5 दिवसाची PC नंतर आम्हाला तिकडे MCR लागला. 2 दिवस मला जेल भोगावं लागलं. जे मी केलंच नाही, जे कृत्य मी केलंच नाही ते मला भोगावं लागलं सर. त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी आमच्यासाठी करा ही माझी विनंती. आखिर क्यों आपके ऊपर गुनाह दाखिल हुआ जबकि आप यहाँ हो नहीं, फिर भी आपका नाम क्यों लिया गया? यही मुझे समझ में नहीं आ रहा है सर कि मैं क्या बोल सकता हूँ इस चीज में. या किसी ने फंसाया है मुझे या कोई कुछ कर रहा है. हुआ क्या था उस दिन वहाँ पे? उस दिन देखो के बारे में कुछ जानकारी है? हम लोग मच्छी का धंधा करते हैं, छोटा मोटा हमारा धंधा है मच्छी का. कभी कभार काम आता है लेबर कॉन्ट्रैक्टर का, हम लोग वो काम भी करते हैं. वही काम हम लोग ने उधर लिया था. किस चीज का काम था? तार कंपाउंड का. तार कंपाउंड का हम लोग ने काम लिया हुआ था. ये जगह कहाँ पे है, जमीन कहाँ पे है? ये बोलिंग करमाले गांव में, बोलिंग करमाले गांव, उस गांव में ही जगह है. उस गांव में हम लोग ने ये काम लिया था. काम हमारा पूरा किया हुआ था. दोस्त मतलब ये जो लोग थे हमारे साथीदार, उन्होंने पूरा काम किया हुआ था, सब हुआ था. लेकिन उस दिन में नहीं थे. क्या लगता है कुछ दबाव जब जिससे आपने कॉन्ट्रैक्ट लिया था वहाँ पे तार काटा लगाने का, तो फिर वहाँ उन लोगों ने तो बताया होगा ना कि क्यों आप लोग के ऊपर मामला दर्ज हुआ है? किसके दबाव में? कोई आया था वहाँ पे? अभी देखो हमारे हो? जब मैं पुलिस स्टेशन में पहुंचा लगभग 7-7:15 के दरमियान, हाँ, मुझे पता चला कि ऐसे हुआ है. तो पुलिस स्टेशन में पहुंचा. पुलिस स्टेशन में हमारा क्रॉस भी ले रहे थे पुलिस. अभी हमारे पास प्रूफ नहीं उस चीज का, लेकिन पुलिस वालों ने हमें बताया कि ये सिविल मैटर है, आप कोर्ट में जाओ, हम लोग क्रॉस करते, जो भी आपको करना है कोर्ट में कीजिए. लेकिन उसी दरमियान 2 आमदार अपने बीजेपी के आ चुके थे उधर. हमसे आमदार स्नेहा दुबे, राजन नाइक. इन लोग का ऑफिस में बैठ के क्या हुआ PI के साथ हमें भी बताया नहीं. आपको अगर दोनों साइड की ये करना है तो हमको भी पूछना चाहिए था कि क्या हुआ था क्या नहीं. लेकिन हमसे कुछ बात ही नहीं किया और हमारे ऊपर FIR दाखिल करके इन लोग ने फंसा दिया हम लोग को. अच्छा, जिस महिला ने आप लोगों के ऊपर आरोप लगाया, आप लोग यहाँ नहीं हो और उन्होंने विनय भंग का आरोप लगाया, क्या उनका संबंध मतलब जिस महिला ने मेरे ऊपर जो आरोप लगाया उस महिला को मैंने जिंदगी में कभी देखा ही नहीं सर, देखा ही नहीं. और जिस दिन पुलिस स्टेशन में देखा मैं सोच में पड़ गया, ये मेरी माँ की उम्र की नहीं, बहन की उम्र के किसी औरत को अपन हाथ नहीं लगा सकते. हम यहाँ के भूमिपुत्र, हम लोग ऐसा चीज कभी नहीं कर सकते. वैसे विरार में आपको पता चलेगा कि झगड़ा ये वो होते रहता है, लेकिन ऐसा कुछ होता नहीं.